देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भारतीय जनता पार्टी रानाल व कैलाशवासी गोपीनाथ भोई सामाजिक संस्था रानाल द्वारा मुफ्त आरोग्य तपासनी व औषध वाटप शिविर का किया गया आयोजन। बता दें, ग्रामस्थ मंडल रानाल अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोई के नेतृत्व में रानाल स्थित आरोग्य उप केंद्र में शिविर का आयोजन किया गया, जिसका परिसर के सैकड़ों जरूरतमंदों ने लाभ लिया। इस उपलक्ष्य में भाजपा ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र राठी, भाजपा महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटिल, रानाल ग्राम पंचायत प्रभारी सरपंच प्रताप पाटिल, दीपक जेठानी, माजी सरपंच राजेंद्र मडवी, महिला व बाल कल्याण समिति जिला परिषद ठाणे माजी सभापति सपना राजेंद्र भोईल, भिवंडी पंचायत समिति माजी सभापति ललिता प्रताप पाटिल आदि सदस्य, ग्रामस्थ, डॉक्टरों की टीम उपस्थित थे। अधिक जानकारी देते हुए आयोजकों ने क्या कहा, आइए देखते हैं। गोपीनाथ संस्था यांनी आम्हाला आज बोलवलंय ह्या कार्यक्रमासाठी। थँक्यू सो मच त्याच्यासाठी। हेल्थ इज वेल्थ हे तर ऐकलंच असणार तुम्ही, तर डेफिनेटली हेल्थवर फोकस करा। इथे शिबिर कंडक्ट केलं तर तुम्ही या, त्याचा उपयोग घ्या। असे अनेक शिबिर कंडक्ट केले जाणार आहेत। तर ह्या आत्ताच्या टाइमामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते आहे तर तुम्ही आहे। नमस्कार, मी डॉक्टर मिताली राजेंद्र भोईल। आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमचं नवनिर्वाचित जे डॉक्टर आहेत राहणार गावातले, त्यांचं इथे सन्मान होता कैलाशवासी गोपीनाथ भोईल संस्था यांच्यातर्फे, आणि त्या संस्थेच्या तर्फेच इथे मोठं आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खूप व्यवस्थित आयोजन आहे, सर्व प्रकारचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत। तर सर्वांनी इथे येऊन स्वतःचं हेल्थचं चेकअप करून घेतलं पाहिजे। मी डॉक्टर ऋषिका संतोष पाटील या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करते। थँक्यू। आपण डॉक्टर झाला, खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या परिवारासाठी, कारण आपल्या आई वडिलांनी केलेलं ते श्रम आहे। आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काही केलेलं त्यांच्या आयुष्यामध्ये तो मोठा ठेवा आहे, पण आपली सेवा आपल्या समाजासाठी असायला पाहिजे। आपण डॉक्टर झालं तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाच्या लोकांना त्या डॉक्टरचा जर उपयोग होत नसेल तर समाजाच्या दृष्टिकोनातून आपण डॉक्टर असू शकत नाही। जेव्हा आपण जो काही व्यवसाय करणार त्या व्यवसायाचा उपयोग आपल्या समाजाला झाला पाहिजे, तरच आपण सुशिक्षित होऊन सुसंस्कृत झाला असं आपण म्हणू शकतो। आज या ठिकाणी पीएचसीला उपकेंद्र आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर आपण याला म्हणतो, पीएचसी म्हणतो। या पीएचसी वर लोकांमध्ये खूप गैरसमज असतो। एखाद्याला डॉक्टर नसतं की शिवाय देणं, सिस्टर नसेल म्हणजे नर्स नसतील, आशा वर्कर नसतील की शिवाय देणं, अशा प्रकार होत असतात। मित्रांनो, याला प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणतो, हे हॉस्पिटल नाहीये। ज्या ज्या ठिकाणी आपण प्रायमरी होतो, उगाच थंडी येणं, ताप येणं, खोकला येणं, सर्दी येणं, पडसं येणं, या गोष्टींसाठी पीएचसी असते। मोठ्या आजारांसाठी पीएचसी नसते। तेव्हा मोठ्या आजारांसाठी सिव्हिल सारखे हॉस्पिटल असतात, त्या ठिकाणी आपल्याला जाणं गरजेचं असतं। आणि अशीच सेवा या गोपीनाथ भोई सामाजिक संस्थेच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी राणाच्या वतीनं आपण अशीच सेवा या लोकांची देत राहावं आणि सर्वांचं आरोग्य निरोगी व्हावं, यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपण जेव्हा समाजात काम करत असतो, आपल्या समाजासाठी काही देणं लागतं, या भावनेतून आपण काम जेव्हा करत असतो, तेव्हा आपला गाव असो, आपला परिसर असो, अशा ठिकाणी अशा आरोग्य शिबिर राबवणे खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आरोग्य शिबिर राबवत असताना त्याच्यात सांगितलं जवळजवळ 10 ते 12 डॉक्टर गावातच आहे। खरोखर राणा गावच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। आपले विद्यार्थी चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन डॉक्टर येऊन पुन्हा गावच्या ठिकाणी येऊन त्यांची प्रॅक्टिस कुठेही होत असेल, हॉस्पिटल कुठेही असतील, पण गावालाही त्यांची सेवा होते। तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे। मला एवढंच भोई साहेबांना, प्रताप दादा, राजेंद्र मडवी त्या ठिकाणी एवढीच विनंती आहे, आपण जेव्हा एखादं लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण गावचे रस्ते, गटर, जे काही सोयी सुविधा देत असतो, त्याचबरोबर आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी जास्तीत जास्त काम करणं ही आपलं लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे। आता इथे रोटरी क्लबचे आपले डीजी साहेब आहेत। रोटरी क्लब म्हणजे सेवेचा समुद्र आहे। हे जगात सर्वात ठिकाणी जास्तीत जास्त सेवेचं काम करतात। त्याच्या खालोखाल आपली जबाबदारी म्हणून आम्ही स्वतः कपिल पटेल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशी सेवा करत असतो। आजच्या या आरोग्य शिबिरासाठी मी पुन्हा एकदा आयोजकांना शुभेच्छा देईन। जेवढे डॉक्टर आले असतील आणि त्यांचे जेवढे सहकारी आहेत त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन, की आपण लोकांची सेवा करता आणि आपल्याकडून अशीच सेवा
दिवस पुढेही घडत राहावं ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी राहणार यांच्या वतीने आपला आरोग्य उपकेंद्र राहणार या ठिकाणी एक भव्य असा आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे. मोफत आरोग्य कॅम्प आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी संजीवनी हॉस्पिटल पूर्णा, डॉक्टर चांकी पाटील, एक स्पेक्ट्रम हॉस्पिटल जयेश शेलके डॉक्टर त्यांची टीम आणि गोपीरत्न हॉस्पिटल त्यांचे प्रशांत भोईर डॉक्टर आणि त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं की BP, डायबिटीज, त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, हार्टचे डॉक्टर आहेत आणि इतर जनरल डॉक्टर मेडिसिन जे शंकी पाटील या ठिकाणी सर्वांची तपासणी करून त्याला मोफत औषध उपचार करणार आहोत. एक्सरे पण आम्ही फ्रीमध्ये करणार आहोत. परत BP, शुगर पण आम्ही सर्व फ्रीमध्ये या ठिकाणी सुविधा केलेली आहे. तसेच गोपीनाथ भोईर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमच्या या प्रत्येक वर्षामध्ये जवळजवळ 4-5 कार्यक्रम होत असतात. असे शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप असो, दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचा फराळ असो, कपडे वाटप असो, साडी वाटप असो, आताच आम्ही नुकताच दिवाळीमध्ये केला होता आणि आज या ठिकाणी असा भव्य आम्ही आयोजन केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं या ठिकाणी 4-5 लाखाची औषधं आम्ही या ठिकाणी वितरण करणार आहोत. तरी पण यामध्ये मला अंदाज आहे की कम से कम 400-500 रुग्ण यामध्ये भाग घेतील आणि रानाल गावातील सर्वांनी या कार्यक्रमात भरघोस असं आम्हाला सहकार्य केलं, डॉक्टरांनी सहकार्य केलं, त्यांचं मी धन्यवाद मानतो. थँक्यू. आज राणाल उपकेंद्र या ठिकाणी कैलासवासी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था याच्या वतीने या ठिकाणी आज मोठं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर शँकी आणि त्यांची संपूर्ण टीम, तसेच गोपीरत्न हॉस्पिटल काल्हेचं त्याचे तज्ज्ञ डॉक्टर पण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचप्रकारे आज राणाल गावातील जे डॉक्टर झालेले आहेत त्या 15 विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी 15 डॉक्टरांचा आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे, जेणेकरून त्यांना एक या डॉक्टरांकडून किंवा या उपकेंद्रामधून प्रेरणा मिळावी, समाजसेवेची प्रेरणा मिळावी, यासाठी हा आम्ही भव्य असा सत्कार त्यांचा केलेला आहे. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.